नमस्कार. मी गौरव दंडवते. UPSC 2026च्या प्रिलिम्समध्ये माझा स्कोर 102 येतो आहे आणि मी फॉरेस्टच्या मेन्सकरता पण क्वालिफाय झालो आहे. हे तेव्हा जेव्हा मी 24 आणि 25च्या प्रिलिम्स दोन्ही क्लिअर केले नाही आहे. अराउंड 8 to 10 मार्क्स मी कट ऑफच्या खालीच राहिलो होतो. सो 2025च्या प्रिलिम्स झाली नाही. त्याच्यानंतर मी विद्यागुरू अकॅडमी जॉईन केली आणि लास्ट 8 to 9 मंथ्सच्या प्रोसेसचं रिझल्ट मला या प्रिलिम्समध्ये दिसून आला. सो लास्ट मंथ्सचा जो समरी समजा मला द्यायची असेल आणि अमित सर आणि विराज सरच्या गायडन्सने मला कसं हेल्प केलं, तर ते म्हणजे सगळ्यात पहिले तर खूप पर्सनलाइज्ड गायडन्स आहे. त्याचे मी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स देतो. 2025चं राज्यसेवाचं पण प्रिपरेशन मी सायमल्टेनियसली करत होतो. त्याच्यामध्ये अमित सरांचं खूप जास्त लक्ष होतं की मॉक टेस्ट कसं देतो आहे, किती येत आहेत, कोणते सब्जेक्ट्स वीक आहे. सो त्यांचं खूप जास्त लक्ष असतं. सेकंड म्हणजे माझी SSC CGLची पण मेन्स होती मागच्या वर्षी, तर त्याला डिसमिस केलं नाही सरांनी. उलटं त्याच्या अभ्यासाला पण माझ्या शेड्यूलमध्ये कसं इनग्रेन करता येईल ते पण त्यांनी पाहिलं. थर्ड म्हणजे मी फुल फ्लेज्ड प्रिलिम्सचा यावर्षी अभ्यास अराउंड मार्च सुरू केला आहे. ते बोलले की सर बोलले होते की तू मेन्सचं करत राहा, फेबमध्ये होईल प्रिलिम्स, टेन्शन घेऊ नको. मी समजा सेल्फ प्रिपरेशन करत असतो तर मी बिकॉज 2 प्रिलिम्स ऑलरेडी झाले नाही आहे, मी जानेवारीपासूनच चालू केलं असतं, नंतर मला मेन्समध्ये प्रॉब्लेम झाला असता. बट बिकॉज त्यांनी असं सांगितलं एक लेजिटिमेसी येते त्या डिसिजनला, सो ते मी ऐकलं आणि त्याचा फायदा मला झालाच. सेकंडली एक फरक खूप मोठा पडला की एक खूप कॉम्पिटेटिव्ह पिअर ग्रुप आहे. इथे रेग्युलरली प्री क्लिअर करणारे आहेत. सो तुम्हाला पण तुमचा जो लेवल ऑफ प्रिपरेशन आहे तो अप करावा लागतो. इफ यू वॉन्ट टू बी द बेस्ट यू हॅव टू कम्पीट विथ द बेस्ट. तोच माझा ॲटिट्यूड होता आणि त्याचा रिझल्ट ॲक्च्युली दिसून येतो. सो प्रोसेसवरती ट्रस्ट करणं जास्त इम्पॉर्टंट होता. थर्डली म्हणजे खूप टार्गेटेड प्रिपरेशन अमित सर आणि विराज सर करून घेतात की जे गरजेचं आहे, ज्याच्याने एक्झाम क्लिअर होते, जी टेस्टेड मेथड आहे तीच फॉलो करा. बिकॉज या प्रिपरेशनमध्ये मिसगायडन्स खूप आहे. तुम्ही खूप जागेवरती कंटेंट शोधतात, त्याची गरज नाही आहे. ते जितकं देतात तितकंच केलं तरी फ्री होते. त्याचा मला रिझल्ट आता नॅचरली जाणवलाच आहे. एक खूप ॲक्सेसिबल पण आहे. फोर्थ म्हणजे दोघे जेव्हा पण तुम्ही मेसेज कराल त्यांचा रिप्लाय इन्स्टंटली येतो. तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला त्यांना टाईम जरी भेटला नाही तरी ते ऑनलाईन मीटिंग अरेंज करतात किंवा ऑफलाईन तर ते भेटतातच. सो खूप पर्सनलाइज्ड गायडन्स मिळतं. एक वन साईज फिट्स ऑल असं नाहीच आहे. ज्या लेवल ऑफ प्रिपरेशन तो कॅन्डिडेट आहे त्याच्या हिशोबानेच त्याचा प्लॅन ठरवला जातो आणि ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस नीट फॉलो केली तर रिझल्ट येतो, हे मला जाणवलं आहे. तेच यावर्षी मेन्समध्ये पण आता मी जास्त वेगळं काहीच करणार नाही. जे प्रिलिम्समध्ये केलं आहे तेच कंटिन्यू करेल आणि नॅचरली त्याचा रिझल्ट मला होपफुली मिळेलच. थँक्यू.